नमस्कार, पोलीस भरती पीओकेसरीच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। 21वा प्रश्न बघतोय आपण। रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? ऑप्शन 1 कर्मवीर भाऊराव पाटील, 2 महात्मा फुले, 3 महात्मा गांधी, 4 वी दा सावरकर। मी 5 सेकंड थांबेन, याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। अतिशय महत्त्वाचे असे पोलीस भरतीला वारंवार विचारले जाणारे प्रश्न आपण घेतोय। सर्व व्हिडिओ बघा आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 कर्मवीर भाऊराव पाटील। 4 ऑक्टोबर 1919 सातारा येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात। 22वा प्रश्न बघतोय। अजंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? 1 रामायण, 2 जातक कथा, 3 उपनिषद, 4 महाभारत। आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 जातक कथा। मुंबई येथील आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? 1 सरस्वतीबाई जोशी, 2 पंडिता रमाबाई, 3 रमाबाई रानडे, 4 सरोजिनी नायडू। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, खूप वेळा मागच्या पोलीस भरतीला विचारण्यात आलेला आहे आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 पंडिता रमाबाई। मित्रांनो, पोलीस भरतीच्या दृष्टीने PYQ प्रश्न, पोलीस भरतीला मागच्या काही वर्षांमधील आलेले रिपीटेड प्रश्न पाहणं, प्रत्येक प्रश्न आपल्या एकदा तरी नजरेकडून गेलेला असला पाहिजे, कारण ह्या प्रश्नांमधूनच आपल्याला पुढच्या एक्झाममध्ये प्रश्न पाहायला मिळतात। त्यामुळे अतिशय महत्त्वाचे आहेत PYQ प्रश्न। सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेले आहेत घटकनिहाय, तर ज्यांनी कोणी अजूनही आपले व्हिडिओ पाहिले नसतील PYQ प्रश्न सिरीजच्या, तर त्या पाहून घ्या लगेच। 15 मिनिटात आपल्याला 2 ते 3 तासात जेवढे PYQ कवर होतात तेवढे PYQ आपण त्या 15 मिनिटामध्ये कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? 1 अभिनव भारत, 2 अनुशीलन समिती, 3 गदर, 4 भारत सेवक समाज। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 अभिनव भारत। काही महत्त्वाच्या आपण संस्था बघूयात, आपण स्थापना केलेल्या संघटना। अभिनव भारत 1904 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केलेली आहे, ज्याची 1900 मध्ये मित्रमेळा म्हणून ही संघटना स्थापन करण्यात आली होती। 1900 मध्ये आपल्याला मित्रमेळा ही संघटना, पूर्वीची संघटना जी होती ती स्थापन करण्यात आली होती। तिचेच पुढे रूपांतरण कशामध्ये झालं? अभिनव भारत या संघटनेमध्ये करण्यात आलेलं आहे। तर मूळ कुठची होती? मित्रमेळा ही संघटना होती, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेली। भारत सेवक समाज जर पाहिलं तर गोपाळकृष्ण गोखले यांनी स्थापन केलेलं आहे। यावर देखील प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा, कारण याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेले आहे। अभिनव भारत ही मुख्य मूळ कोणती संघटना होती? तर मित्रमेळ्यामधून तिचं रूपांतर झालेलं आहे अभिनव भारतमध्ये। ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण। बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडित होता? 1 भात, 2 ताग, 3 नीळ, 4 ऊस। आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 नीळ या पिकाशी। 26वा प्रश्न बघतोय। सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला? 1 झेंडा सत्याग्रह, 2 खेडा सत्याग्रह, 3 बारडोलीचा सत्याग्रह, 4 मिठाचा सत्याग्रह। अतिशय महत्त्वाचं आहे, खूप वेळा विचारलेला आहे आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 बारडोलीचा सत्याग्रह। गुजरातमधील बारडोली परिसरात दुष्काळात सरकारने शेतकऱ्यांचा सारा कमी न करता तो 25% वाढवला होता। यामुळे वल्लभभाई पटेल यांनी 1927 साली बारडोली येथे साराबंदी चळवळ उभारली होती। या घटनेपासून जनता त्यांना सरदार पटेल या नावाने ओळखू लागली। काय काय लक्षात ठेवतं याच्यामध्ये? गुजरातमधील बारडोली या परिसरामध्ये आणि 25% सारा हा वाढवला होता। त्याचनंतर 1927 साली साराबंदी चळवळ उभारली होती। चळवळ कोणती आहे? साराबंदी चळवळ। आणि त्या घटनेपासून जनता त्यांना सरदार पटेल या नावाने ओळखू लागली। पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। चौरी चौरा घटनेने डॅश डॅश हे आंदोलन संपुष्टात आले? 1 रौलट विरोधी सत्याग्रह, 2 छोडो भारत, 3 असहकार, 4 सविनय कायदेभंग। आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 असहकार चळवळ। चौरी चौरा घटनेने संपुष्टात आले। वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी डॅश डॅश या राजघराण्याच्या काळात कोरली गेली? 1 चालुक्य,
2 वाकाटक, 3 बहमनी, 4 राष्ट्रकूट. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 4 राष्ट्रकूट. त्यानंतर जर महत्त्वाचं पाहिलं तर पितळखोरा, याच्यावरती खूप वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे. पितळखोरा ही लेणी सर्वात प्राचीन आहे, सर्वात प्राचीन बौद्धकालीन लेणी आहे. सर्वात प्राचीन आहे तर ह्याच्यावरती खूप वेळा आलेलाच आहे प्रश्न, पण सध्या आता विचारला जातो की कोणत्या प्रकारची लेणी आहे, तर ती बौद्धकालीन लेणी आहे. पितळखोरा लेणी ही सर्वात प्राचीन बौद्धकालीन लेणी आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? 1 लॉर्ड हेस्टिंग्स, 2 लॉर्ड क्लाईव्ह, 3 लॉर्ड डलहौसी, 4 लॉर्ड वेलेस्ली. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 लॉर्ड वेलेस्ली यांनी तैनाती फौजेची पद्धत सुरू केलेली आहे. थोडीशी माहिती बघूयात. लॉर्ड वेलेस्लीचा कार्यकाळ जर बघितला तर 1798 ते 1805. लॉर्ड वेलेस्ली स्वतःला काय म्हणायचा? बंगालचा सिंह. यावरती देखील प्रश्न येऊन गेलेला आहे. बंगालचा सिंह असा तो स्वतःला समजत असायचा. वेलेस्लीने सर्वप्रथम निजामांवर, कोणावरती? निजामांवर तैनाती फौजेचा अवलंब केलेला आहे. तो कधी केलेला आहे? 1798 मध्ये. अतिशय महत्त्वाचे 3 प्रश्न बघितले आपण आता याच्यामध्ये. बंगालचा सिंह म्हणून स्वतःला समजायचा. त्यानंतर दुसरा म्हणजे कोणावरती? निजामांवरती तैनाती फौजेचा सर्वप्रथम वेलेस्लीने प्रयोग केला आणि तो कधी केला होता? 1798 मध्ये. लक्षात ठेवायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक कोण? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक की ऑप्शन 4 गोपाळ गणेश आगरकर. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. द राईज ऑफ द मराठा पॉवर. 1857च्या उठावाची सुरुवात कोठे झाली? 1 कानपूर, 2 मीरत, 3 झाशी, 4 आराह. याचं उत्तर आहे ऑप्शन 2 मीरत. लक्षात ठेवायचं आहे, खूप वेळा विचारलेलं आहे. मीरत येथे 1857च्या उठावाची सुरुवात झाली. थोडी इन्फॉर्मेशन बघूया, याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. मीरत छावणीत 34वी बटालियनमधील मंगल पांडे, कोणी? मंगल पांडे याने मेजर सार्जंट, याच्यावरती देखील प्रश्न आला आहे. मेजर सार्जंट या अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या व उठावाची सुरुवात केली. कानपूरमधून कोण लढले? नानासाहेब पेशवा यांनी कानपूर येथून नेतृत्व केलेलं आहे. झाशी येथून राणी लक्ष्मीबाई यांनी नेतृत्व केलेलं आहे उठावाचं नेतृत्व. आणि अराल येथून कुंवरसिंह, राजा कुंवरसिंह यांनी उठावाचं नेतृत्व केलेलं आहे. कानपूरमधून कोण? नानासाहेब पेशवे यांनी. त्यानंतर झाशीमधून राणी लक्ष्मीबाई आणि अराल येथून कुंवरसिंह यांनी उठावाचं नेतृत्व केलेलं आहे. प्रत्येक पॉईंटवरती प्रश्न येऊन गेलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. मिरज छावणीत 34वी बटालियनमधील कोण? मंगल पांडे. कानपूरमधून नानासाहेब पेशवा, झाशीमधून राणी लक्ष्मीबाई आणि अराल येथून राजा कुंवरसिंह. पुढे जाऊयात. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? 1 वसंतदादा पाटील, 2 वसंतराव नाईक, 3 शंकरराव चव्हाण, 4 यशवंतराव चव्हाण. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 4 यशवंतराव चव्हाण. खालीलपैकी भारताचा प्रथम व्हॉइसरॉय कोण होता? 1 लॉर्ड कॅनिंग, 2 वॉरन हेस्टिंग्स, 3 लॉर्ड मेयो, 4 लॉर्ड डलहौसी. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, खूप वेळा रिपीट झालेला आहे. याच्या रिलेटेड अजूनही काही पॉईंट आहेत, ते पण आपण बघूयात. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 लॉर्ड कॅनिंग. भारताचा प्रथम व्हॉइसरॉय लॉर्ड कॅनिंग. त्यानंतर जर पाहिलं तर रॉबर्ट क्लाईव्ह हा बंगालचे कोण होते? बंगालचे पहिले गव्हर्नर होते. त्यानंतर वॉरन हेस्टिंग्स हे बंगालचे पहिले कोण होते? गव्हर्नर जनरल होते. इथे कोण आहेत? फक्त गव्हर्नर आहेत. बंगालचे पहिले गव्हर्नर आणि इथे गव्हर्नर जनरल आहेत. कोण आहेत? वॉरन हेस्टिंग्स. त्यानंतर लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले व्हॉइसरॉय होते. भारताचे पहिले व्हॉइसरॉय लॉर्ड कॅनिंग. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर लॉर्ड माउंटबॅटन हे शेवटचे व्हॉइसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. लक्षात ठेवायचं आहे, प्रत्येक पॉईंट महत्त्वाचा आहे. रॉबर्ट क्लाईव्ह हा बंगालचा पहिला गव्हर्नर होता. वॉरन हेस्टिंग्स हे बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल होते.
आणि लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले व्हॉइसरॉय होते. त्यानंतर लॉर्ड माउंटबॅटन हे शेवटचे व्हॉइसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. अतिशय महत्त्वाचं आहे, या प्रत्येक पॉईंटवरती प्रश्न येऊन गेलेला आहे. कोणत्या समाजसुधारकास लोकहितवादी म्हणून ओळखतात? 1. गोपाळ हरी देशमुख, 2. महात्मा फुले, 3. शाहू महाराज, 4. गोपाळ गणेश आगरकर. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 1 गोपाळ हरी देशमुख. भारत सेवक समाजाची स्थापना डॅश डॅश यांनी केली. 1. गणेश वासुदेव जोशी, 2. भाऊदाजी लाड, 3. म गो रानडे, 4. गोपाळ कृष्ण गोखले. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 4 गोपाळ कृष्ण गोखले यांनी 1905 साली भारत सेवक समाज याची स्थापना कुठे केली? पुणे येथे केलेली आहे. यावरती देखील प्रश्न आलेला आहे. भारत सेवक समाजाची स्थापना कोठे करण्यात आलेली आहे? पुणे या ठिकाणी. आणि गोपाळ कृष्ण गोखले यांनी 1905 साली भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे. लक्षात ठेवा. कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न. ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद. प्रत्येक वेद आपल्याला महत्त्वाचं आहे, त्याच्यावरती थोडक्यात आपण पॉईंटनिशीर आपण माहिती घ्यायची आहे. कोणता वेद कशासाठी प्रसिद्ध आहे किंवा कोणती काय माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला थोडक्यात बघायचं आहे. आणि याचं उत्तर आहे संगीताचा उल्लेख हा सामवेदामध्ये दिलेला आहे. ऋग्वेदामध्ये बघूयात. ऋग्वेदामध्ये हा वेदांमधील सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. यात विविध देवतांची स्तुती करणारी अनेक काय आहेत ऋचा आणि सुक्ते आहेत. लक्षात ठेवायचं यावर देखील प्रश्न आलेला आहे. ऋचा आणि सुक्ते कोण्या कशामध्ये आहेत? ऋग्वेदामध्ये आहेत. एक मिनिट. ठीक आहे. यजुर्वेद बघितला तर त्यामध्ये काय आहे? यज्ञ आणि यज्ञाच्या विधींशी संबंधित मंत्र आहेत. यजुर्वेदामध्ये काय आहेत? यज्ञ आणि यज्ञाच्या विधींशी संबंधित मंत्र हे यजुर्वेदामध्ये दिलेले आहेत. पुढचं बघूयात. पुढे आहे तिसरा सामवेद. सामवेदामध्ये काय मगाशीच प्रश्न बघितला आपण. याच्यामध्ये गाण्यांच्या स्वरूपातील मंत्रांचा संग्रह आहे आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा याचा हा आधार मानला जातो. आणि पुढचा वेद जर बघितला तर तो आहे अथर्ववेद. एक मिनिट. अथर्ववेद याच्यामध्ये जादूटोणा आणि आरोग्य आणि इतर सामाजिक व धार्मिक विषयांवरील माहिती अथर्ववेदामध्ये दिलेली आहे. काय काय आहे? जादूटोणा, आरोग्य आणि इतर सामाजिक व धार्मिक विषयांवरील माहिती अथर्ववेदामध्ये दिलेली आहे. सामवेदामध्ये भारतीय शास्त्रीय संगीतांचा आधार मानला जातो. त्यानंतर मागचं जर पाहिलं ऋग्वेद, टोटल किती वेद आहेत? 4 वेद आहेत. ऋग्वेदामध्ये सर्वात प्राचीन ग्रंथ आहे हा आणि देवतांची स्तुती करणारी अनेक ऋचा आणि सुक्ते आढळतात. त्याच्यानंतर यजुर्वेदामध्ये यज्ञ आणि यज्ञाच्या विधींशी संबंधित मंत्र या वेदामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. पुढे जाऊयात. छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? 1. नायिकाभेद, 2. 7 शतक, 3. बुधभूषण, 4. यापैकी सर्वच. खूप वेळा विचारलेला आहे हा देखील प्रश्न. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 4 यापैकी सर्वच. म्हणजे नायिकाभेद, 7 शतक आणि बुधभूषण. आणखी एक लक्षात ठेवायचं आहे नखशिख हा सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ आहे. कोणते कोणते ग्रंथ लिहिलेत? नायिकाभेद, 7 शतक, बुधभूषण आणि नखशिख. 38वा प्रश्न बघतोय. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? 1. 1887, 2. 1886, 3. 1885, 4. 1884. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 1885 मध्ये. महाराष्ट्रात प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? 1. महात्मा फुले, 2. महर्षी कर्वे, 3. आत्माराम पांडुरंग तरखडकर, 4. गोपाळ गणेश आगरकर. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 3 आत्माराम पांडुरंग तरखडकर.
कधी केली स्थापना? 31 मार्च 1867. यावर देखील प्रश्न विचारला जातो. 31 मार्च 1867मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी केली. आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? 1 विठ्ठलरामजी शिंदे, 2 डॉक्टर अभय बंग, 3 संत गाडगेबाबा, 4 बाबा आमटे. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 4 बाबा आमटे. त्यांचं मूळ नाव काय आहे? मुरलीधर देवीदास आमटे. यावर देखील प्रश्न आलेला आहे. मुरलीधर देवीदास आमटे बाबा आमटेंचं मूळ नाव आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर हे होते आजचे 20 प्रश्न. असेच महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरतीला मागच्या काही वर्षांतील विचारलेले प्रश्न घेऊन परत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.